देख रहे हैं सक्षम भारत टीवी। सर्वांना माझा नमस्कार। आज माझा वाढदिवस 14/9/2026 तारखेला आज होत आहे आणि मला असंख्य माझ्या सर्कलमधून माझ्या मतदारसंघामधून ज्या लोकांनी माझ्यासोबत सातत्याने 13 वर्ष, माझ्या पत्नीला 7.5 वर्ष आणि 6 वर्ष मला जे प्रेम दिलं त्या प्रेमाचे मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। आज जरी वाढदिवस आहे पण माझ्या सर्कलच्या माझ्या मतदारसंघाच्या लोकांकरिता जे कार्य मी केले सातत्याने करत आहे। कदाचित उद्या निवडणूक मी लढणार किंवा नाही लढणार किंवा आरक्षित होणार, पण सातत्याने माझ्या सर्कलवर असलेल्या लोकांवर माझा प्रेम हा सतत टिकून राहील अशी माझी अपेक्षा आहे। आणि माझ्यावर ज्या असंख्य लोकांनी 13 वर्ष प्रेम दिलं त्या प्रेमाप्रती मी त्यांच्या ऋणी आहे की भविष्यात माझ्याकडून जितकं चांगलं काम या सर्कलसाठी मतदारसंघासाठी करू शकेल ते करण्याचा मी प्रयत्न करणार। मी सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। यांनी मला प्रेम दिलं, माझ्या पक्षाला प्रेम दिलं, सातत्याने माझ्या पाठीशी उभे राहिले, त्यांच्या पाठीशी मी सदैव उभे राहण्याचा प्रयत्न करील। मी आपले 2 शब्द पूर्ण करतो आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। आपण आज आपला वाढदिवस होता आणि आज आपल्या वाढदिवसानिमित्ताने काय संकल्प केला आहे आपण आपल्या पक्षासाठी आणि जनतेसाठी? माझा संकल्प इतकाच आहे की माननीय ॲडव्होकेट आशिष जयस्वाल राज्यमंत्री हे आमचे नेते आहे। पक्ष कसा बळकट करता येईल व लोकांना आपण कोणत्या पद्धतीने सोयी उपलब्ध करून देता येईल, सर्वसामान्य जनतेचे कामं कसे करता येईल। माझ्या मतदारसंघामध्ये असे खूपसे प्रश्न होते ते साहेबांनी निपटवले आणि सातत्याने जनतेच्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊन काम करण्याची इच्छा आहे। लोकांना ज्या छोट्या गरजा असतात ते कशा पूर्ण करता येईल हाच आपला संकल्प आहे। कारण की विकास कामं होणार, पण लोकांच्या छोट्या गरजा पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे। आशिष साहेबांनी जर तुमच्यावर एखादी विश्वास टाकला आणि तुम्हाला पुन्हा एकदा तिकीट दिली तर आपण जनतेसाठी काय असे विकास कामे घेऊन जाणार आहात? जिल्हा परिषदमध्ये कामं करत असताना जरी मान्यवर नेते ॲडव्होकेट आशिष जयस्वाल राज्यमंत्री यांनी जरी विश्वास टाकला आणि मला सांगितलं लढण्यासाठी ती मी सदैव तयार राहील। त्यांचे शब्द आपल्यासाठी लक्ष्मण एक रेषा आहे, ते आपण त्यांना मान्य करून आणि समोर विकासाच्या पर्व कसा निर्माण करता येईल आणि विशेष म्हणजे विकासपेक्षा सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत कसं घेऊन चालता येईल हाच आपला संकल्प आहे। आणि विकासात बद्दल बोलण्यासाठी आमच्याकडे खूप काही आता माझ्याकडे मोठे प्रोजेक्ट आमच्याकडे येणार आहे। त्याबद्दल विकासच आहे, पण माझा संकल्प एकच आहे की सबका साथ सबका विकास, सगळ्यांना सोबत घेऊन चालणं हा माझा विकास आहे। आज कांद्रे सर्कल मध्ये अनेक समस्या आहेत, त्या समस्याने आपण त्याचे निराकरण कोणत्या पद्धतीने करणार आहात आणि कसे करणार आहात आणि जनतेला काय आव्हान करणार आहात आजच्या प्रसंगी? आपण माझ्या 7.5 वर्ष माझी पत्नी आणि 6.5 वर्ष माझे, म्हणजे एकूण 13-13.5 वर्ष मी काम करत आहोत। छोट्या गरजा आम्ही पूर्ण केलेल्या आणि समोर मध्ये पूर्ण आणखी पैसे मंजूर आहे, काम विकास सुरू आहे। पांदन रस्ते माझ्या सरकारमध्ये सगळ्यात जास्त झालेले आहे, रस्ते झालेले आहे मंजूर, रस्ते कामं सुद्धा सुरू आहे आणि काही कामं रेंगाळलेले आहेत ते पूर्ण करायचे आहे। जास्तीत जास्त माझा भर आरोग्य आणि शिक्षणावर राहतो, कारण की आरोग्य आणि शिक्षण हा नेहमी एक पाया असतो। याला कसं बळकट करता येईल आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सगळ्यात जास्त निधी कसं खेचता येईल हा सुद्धा एक विषय असतो। आता आम्ही माझ्या सर्कलमध्ये जल जीवन मिशनचे कामं सुद्धा आमचे खूप रेंगाळलेले आहेत, आर्थिक पैशामुळे ते कसे पूर्ण करता येईल। विकासामध्ये जितके जास्त काम करून घेण्याचा प्रयत्न आपला राहील तितका आपण करणार। शेतकऱ्यांसाठी काय योजना आखलेल्या आहेत तुमच्या परिसरातल्या आणि शेतकऱ्यांसाठी काय पद्धतीने काम करणार आहे? आता आम्ही साहेबांच्या संकल्पनेतून देच्या फ्रीमध्ये देत आहोत। आता इतका कृषी मेळावा आपल्याला माहिती असेल झालेला आहे, त्याच्यामध्ये श्री रविशंकर महाराज आले। बावनकुळे साहेबांनी सुद्धा सांगितलं की साहेबांच्या कामाबद्दल बावनकुळे साहेब सुद्धा बोलले। पण याच्या पलीकडे जाऊन आमचं एकच लक्ष आहे की धान बोनस हा सातत्याने सुरू असला पाहिजे। सोयाबीन ज्या असलेला त्याच्या पाठीपासून आपण कसं आपल्या शेतकऱ्यांना वाचवता येईल। माझ्या सर्कलमध्ये एक खूप मोठा समस्या होती, आमच्या किन्सी पेच वेदर कॅनल जो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे,
साहेबांनी 200 कोटी रुपये करून मंजूर केलेला आहे, त्याला कसं पूर्ण करता येईल की जेणेकरून पुढच्या वेळी किंचीच्या पलीकडे लोकांना शेतीसाठी पाणी मिळेल. ह्या अशा कित्येक योजना आहेत ज्या कुठे ना कुठे रेगाळलेल्या आहेत, ते पूर्ण करण्याच्या ध्येय आम्ही समजून शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. आपल्या प्रमुखांच्या जे म्हणतात आहे त्यांना तुम्ही आम्ही काय आव्हान माझ्या भागातील मतदारसंघाला मी माझे एकच आव्हान देईल की आपण 21व्या सदीमध्ये आलेलो आपण प्रगतशील देशाकडे प्रगतशील वाटचाल करत आहोत. आपण सुद्धा त्या प्रगतशील वाटचालामध्ये सहभाग झाला पाहिजे. गावामध्ये एक चांगली नैसर्गिक शेती करायला पाहिजे, ऑर्गॅनिक शेतीवर आपलं भर असलं पाहिजे, दूध उत्पादनावर वाढवलं पाहिजे. शेतकऱ्यांमध्ये पैशाची कशी चालना वाढेल आणि पैशाच्या रूपांतर ते आपल्या रोजगाराच्या माध्यमातून परिवारापर्यंत कसे नेऊ शकते ह्या शेतकऱ्यांसाठी करणार आहे. आणि माझ्या मतदारसंघ जनतेला एक चांगलं आरोग्य लक्ष देण्यासाठी मी आपल्या त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी आव्हान करणार आहे. माजी सभापती मी अनिल कोल्हे, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक, तसेच नागपूर जिल्हा भाजपचा सचिव संजय भाऊ झाडे एक अतिशय कार्यक्षम व्यक्तिमत्व म्हणून आमच्या परिसरामध्ये परिचित आहेत. हा जो सुवर्ण योग मला मिळाला त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो की या चांगल्या प्रसंगाला मला उपस्थित राहण्याचं सौजन्य मिळालं. एक विचाराची सुसंस्कृतपणा आणि प्रामाणिकपणा जपण्याचं काम संजयजी झाडे यांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये केलं. हे जपत असताना सर्वसामान्य मतदारांचं गोरगरिबांचं कल्याण कसं साधता येईल याकडे त्यांनी प्रामुख्याने त्यांच्या कटाक्ष होता. आम्ही सर्व माननीय राज्यमंत्री आशिष बाबू जयस्वाल यांच्या नेतृत्वामध्ये काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. या शुभ प्रसंगी त्यांच्या मतदारसंघामध्ये अधिकाधिक त्यांनी प्रगती करावी, जनसामान्याच्या समस्या अतिशय कणखरपणे हाताळाव्यात आणि त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. माझ्या परिवाराकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचे अभिनंदन करतो. आपण तालुका मी नितेश वांगे, शिवसेना मोदा तालुका प्रमुख. आज आमचे मार्गदर्शक माजी जिल्हा सदस्य तथा शिवसेनेचे युवा नेते संजय भाऊ झाडे यांचा वाढदिवस आहे. मी मोर्चावरनं त्यांना शुभेच्छा व त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता ह्या ठिकाणी आलेलो आहे. आदरणीय संजू भाऊ यांच्या माध्यमातून ते आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या एका जिल्हा परिषद क्षेत्रापुरते नव्हे तर रामटेक विधानसभेमध्ये त्यांचं अतिशय चांगलं मोलाचं कार्य आहे. नुसतं विकासाप्रतीच नव्हे तर शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल वा कामगारांचा प्रश्न असेल, सातत्याने ते त्यांचे समाजावर असलेले प्रश्न माननीय ॲडव्होकेट आशिष बाबू जयस्वाल यांच्याकडे घेऊन जातात आणि ते सातत्याने ते सर्व प्रश्न सोडवण्याचे काम करतात. अशा होतकरू तरुण युवा नेत्याला शुभेच्छा देण्याकरता ह्या ठिकाणी आलेलो आहे आणि भगवंताला विनंती करणार आहे की अशा होतकरू आणि युवा तडफदार नेतृत्वात आपण उदंड आयुष्य द्यावं, बलदंड शक्ती द्यावी आणि त्यांच्याकडून अपेक्षा करणार आहे की ज्या पद्धतीने तुम्ही अतिशय शिवसेना प्रमुखांनी दिलेल्या ब्रीदवाक्य 80% समाजकारण आणि 20% राजकारण जे सातत्याने तुम्ही अनुभवताय, तुम्ही करतायत, समाजासाठी अवरात्र काम करतायत, म्हणून मी भगवंताला विनंती करणार आहे की त्यांना अजून शक्ती देव आणि त्यांच्याकडून लाख मोलाचे कार्य ह्या तरुणांसाठी घडो ही सदिच्छा. जय हिंद जय महाराष्ट्र. की मागील जिल्हा परिषदमध्ये एकमेव जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांचे नाव आहे संजय भाऊ झाडे आणि तेव्हाच्या त्या सरकारमध्ये विरोधी पक्षामध्ये काम करून सातत्याने समाजाच्या जनतेच्या मागण्या त्या सभागृहात मांडून आणि त्या वैचारिक क्रांती घडवून विकासाच्या दृष्टीने खूप मोठं पाऊल त्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांच्या प्रश्न तिथे मार्गी लावले आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी त्यांच्या क्षेत्रात तालुक्यासाठी विकास निधी खेचून आणून ते काम आज पूर्ववत होत आहे. एक विकासपती म्हणून चांगला त्यांची ओळख आहे. म्हणून माझी हीच अपेक्षा राहील की येत्या काळामध्ये त्यांना उच्च पदावर नेऊन हा सर्व तालुक्याला न्याय देण्याचे काम व्हावं अशी माझी